हम लिखाते लूक अध्याय 19, लूक चैप्टर 19 लूक अध्याय 19 और त्याचं 32 और उसका 32 से हम पढ़ेंगे। लूक 19 लूक अध्याय 19 32 से उसका 32 से। लुका अध्याय 19 त्याचं 32 पासून लूक अध्याय 19 उसका 32 से हम पढ़ेंगे 40 पर्यंत। 40 तक पढ़ेंगे। लूक अध्याय 19 लूक अध्याय 19 त्याचं 32 पासून। और उसका 32 से। जो भेजे गए थे उन्होंने जाकर जैसा उसने उनसे कहा था वैसे ही पाया। जब वे गधे के बच्चे को खोल रहे थे तो उसके मालिकों ने उनसे पूछा, इस बच्चे को क्यों खोलते हो? उन्होंने कहा, प्रभु को इसका प्रयोजन है। वे उसको यीशु के पास ले आए और अपने कपड़े उस बच्चे पर डालकर यीशु को उस पर बैठा दिया। जब वो जा रहा था तो अपने मार्ग में कपड़े बिछाते थे। वे अपने कपड़ों को मार्ग में बिछाते जाते थे। निकट आते हुए वो जैतून पहाड़ की ढलान पर पहुंचा और चेलों की सारी मंडली उन सब सामर्थ के कामों के कारण जो उन्होंने देखे थे आनंदित होकर बड़े शब्द से परमेश्वर की स्तुति करने लगे। धन्य है वह राजा जो प्रभु के नाम से आता है। स्वर्ग में शांति, आकाश और मंडल में महिमा हो। तब भीड़ में से कुछ फरीसी उनसे कहने लगे, हे गुरु, अपने चेलों को डांट। उसने उत्तर दिया, मैं तुमसे कहता हूँ, यदि वे चुप रहे तो पत्थर चिल्ला उठेंगे। ज्यांना येशूने पाठवले होते ते तिथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना शिंगरू बांधलेले आढळले। ते शिंगरू सोडित असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, तुम्ही शिंगरू का सोडित आहात? त्या शिष्याने उत्तर दिले, प्रभूला त्याची गरज आहे। अशा रीतीने त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले आणि येशूला त्यावर बसण्यासाठी आपली काही वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातली। येशू शिंगरावर बसून निघाला तेव्हा बहुतांच्या गर्दीतील लोकांनी आपले झोके त्याच्या पुढे रस्त्यावर पसरले। जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणाऱ्या रस्त्यावर ते आले तेव्हा त्या संबंध मिरवणुकीतील लोक चालता चालता येशूने जे अद्भुत चमत्कार केले होते त्यांबद्दल देवाची स्तुती करत घोषणा देऊ लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि परमेश्वरावर गौरव हो। गर्दीत असलेले काही पुरुष येशूला म्हणाले, गुरुजी, तुमच्या अनुयायांना आपल्या घोषणा बंद करावयाला सांगा। पण येशूने त्यांना उत्तर दिले, त्यांनी तोंडे बंद केली तर रस्त्यावरील दगड जय जयकाराचा उद्घोष करते। आपण प्रार्थना करू, आपण डोळे बंद करू। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात येते। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तो आमचा देव आहे, आमचा तारक आहे, आमचा परमेश्वर आहे। मी तुझे आभार मानते प्रभू, वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, ही माझी खास प्रार्थना आहे। आजच्या रविवारच्या दिवशी पाम संडे बोलण्यात येतात प्रभू, का? कारण तू यरूशलेममध्ये प्रभू विजयी प्रवेश केला। जे देवाची योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला यरूशलेममध्ये आणलंस। म्हणून माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता, आज हे वचन जे तू सांगत आहे लक्षपूर्वक आम्ही ऐकावं, त्याचा अर्थ समजावा आणि जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी तू कृपा कर, ही माझी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण इथे पाहतो की येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये प्रवेश केलेला आहे। और यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह ने यरूशलेम में प्रवेश किया है। तर तुम्ही त्याची हेडलाईन सुद्धा जर वाचली, और उसकी अगर हेडलाइन अगर आपने पढ़ी, ती हेडलाईन सुद्धा असं लिहिलंय की येशूचं यरूशलेममध्ये विजय प्रवेश। और वहाँ पर लिखा गया है यीशु मसीह का विजयी प्रवेश यरूशलेम में। येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये येणं और यीशु मसीह ने यरूशलेम में आना, एक देवाची योजना होती। और ये परमेश्वर की योजना थी। येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मारला जाणार और यीशु मसीह हमारे लिए कलवरी क्रूस पर मारा जाने वाला आणि तो है। यरूशलेममध्येच। और वो यरूशलेम कारण में, आतापर्यंत सर्व संदेष्टे, सर्व देवाचे भविष्यवक्ते यरूशलेममध्येच मारले गेले। क्योंकि अभी तक यहाँ तक जितने सारे भविष्यवक्ताएं हैं वो सब यरूशलेम में ही मारे गए। म्हणून येशूलाही यरूशलेममध्येच मारणं गरजेचं होतं। इसलिए यीशु मसीह को भी यरूशलेम में ही मारना जरूरी था। यरूशलेम हे जागेचं जे नाव आहे त्याचं नावाचा अर्थ आहे शांतीचं ठिकाण। और यरूशलेम नाम का जो अर्थ है वहाँ की शांति की जगह, शांतीचं ठिकाण और शांति की जगह। अशा ह्या नगराला देवाने निवडलेलं और ऐसे देश को परमेश्वर ने आणि चुना ह्याला था। देवाची नगरी म्हणतात। और इसे परमेश्वर का नगर कहते हैं। ह्याला यरूशलेमला देवाचं नगर म्हणतात। और यरूशलेम को परमेश्वर का नगर कहते आणि हैं। देवाच्या नगरात देवाच्या लोकांसाठी येशू मारला जाणार आहे, आपल्यासाठी वधस्तंभ होणार आहे, ही गोष्ट प्रत्येकाला, खास करून इस्रायली लोकांना ही माहित होतं। और परमेश्वर के नगर में परमेश्वर के लोगों के लिए यीशु मसीह मारा जाने वाला है, ये बात खास करके इस्राएली लोगों को भी
मालूम थे, पण येशूला जास्त माहिती होतं. पर यीशु मसीह को ज्यादा आणि मालूम, येशूला माहिती आहे आता माझी वेळ पूर्ण आली. और यीशु को मालूम है कि अभी मेरा समय पूरा हो चुका है. जॉन चॅप्टर 12 मध्ये 12 मध्ये तुम्ही वाचू शकता. और यूहन्ना अध्याय 12 में आप पढ़ सकते हैं. जब यूनानी लोग यीशु मसीह को ढूंढ रहे थे, आणि जेव्हा युनानी लोक यीशु ख्रिस्ताला शोधत हे होते, देवाने त्याला दिलेलं चिन्ह होतं. और ये परमेश्वर ने उसको दिया हुआ चिन्ह था. ऐसा चिन्ह था जिसको वो जानकर समझ लेता है कि अभी उसका समय निकट आया है. आणि असं चिन्ह होतं ज्याला पाहून तो ओळखू शकत होता की आता माझी वेळ जवळ आली आणि आहे. युनानी लोक काय करत होते, युनानी लोकांनी खरंच ख्रिस्ताचा शोध घेतला. और युनानी लोगों ने सचमुच परमेश्वर को ढूंढ ली. आणि जसा येशूचा शोध घेतला त्यावेळेला त्याला कळालं की आता मला जसं गहू, चांगलं गहू भूमीमध्ये पेरलं जातं आणि तो मरतो, पण तो मेल्यानंतर, ते गहू मेल्यानंतर काय करतो, तो 100 पट देतो. और जब यूनानी लोगों ने उसको ढूंढ लिया तब यीशु मसीह को मालूम पड़ा कि जब उत्तम गेहूं भूमि में बोया जाता है और जब वो मर जाता है तो उत्तम पीक लाता है. तो वैसे अभी मेरे साथ होने वाला है. जोपर्यंत गहू मातीत मरत नाही और जब तक गेहूं मिट्टी में मरता नहीं, तोपर्यंत पीक बाहेर येणार नाही. और तब तक उपज बाहर नहीं आएगी. तसंच उत्तम गहू येशू आहे. तो वैसे ही उत्तम गेहूं यीशु है. तो मेला, वो मर गया, गाडला गेला, गाड़ा गया. म्हणून आज आपण उत्तम गहू म्हणून त्याच्यामध्ये आलो आहोत. इसलिए आज हम उत्तम गेहूं बोलकर उसमें आए हे हैं. देवाने त्याला दिलेलं चिन्ह और होतं. ये परमेश्वर ने दिया हुआ उसको चिन्ह हे है. माहिती झाल्यानंतर सुद्धा तो यरूशलेमला निघाला. और ये मालूम पड़ने के बाद भी वो यरूशलेम के लिए निकला. जर तुम्हाला माहिती आहे या नगरात गेल्यानंतर तुम्हाला मारणार आहे, और अगर आपको मालूम है कि इस नगर में जाने के बाद आपको मारने वाले हैं, तुम्ही जाल? तो आप जाओगे क्या? नाही जाणार. नहीं जाओ. मारणार आहे ना? और मारने वाले हैं ना? नको बाबा. नहीं बाबा. पण तुम्ही बघा, येशूला माहिती आहे आता माझी वेळ आली, आता मला यरूशलेममध्ये पकडण्यात आहे, मला मारणार, वधस्तंभावर खिळणार आणि माझं मरण होणार. तरी माहित असून तो यरूशलेमला निघाला. और आप देखो यीशु मसीह को मालूम था कि मैं यरूशलेम में जाने के बाद वो मुझे पकड़ने वाले हैं, वो मुझे मारने वाले हैं. तो फिर भी यीशु मसीह उस नगर में गया. म्हणून तिथं लिहिलेलं आहे यरूशलेम मध्ये विजयी प्रवेश. म्हणजे तो ह्या गोष्टीवर विजय त्याने मिळवला, ते दुःख सहन करण्यासाठी तो स्वतःला तयार त्याने केला. और इसलिए लिखा गया है यरूशलेम में विजयी प्रवेश. वो दुख उठाने के लिए वो तैयार हुआ और वो उसमें विजयी हुआ. तो एका गाढविणीच्या मुलावर बसला, तो और गधे के बच्चे के ऊपर वो बैठा. चांगल्या रीतीने मस्तपैकी, आणि लोकांनी सगळ्यांनी कपडे, झाडांच्या फांद्या त्याच्या पायाच्या खाली ठेवले. और लोगों ने सारा अपना कपड़ा और जो झाड़ की जो डालियां थी वो उसके सामने डाल दी. तिथे कसे लोक आहे ना, एक वरपर्यंत खालीपर्यंत जगा घालायचे, और वहाँ के जो लोग थे ऊपर से लेके नीचे तक एक जगह पहनते थे त्याच्यावरती कोट बांधायचे, और उसके ऊपर कोट पहनते थे कमरेला पटुका बांधायचे. और कमर में पटुका बांधते थे. आणि त्यात ते झाल्यानंतर आणि नंतर त्यांची कशी ओढणी आहे तशी ती ओढणी अशा डोक्यावरून ती घ्यायची. और उसके बाद जो उनका दुपट्टा होता था वो सिर के ऊपर से लेते थे. बायका डोक्यावरून घ्यायच्या, और स्त्रियां सिर के ऊपर से लेती थी. पुरुष असं हातात असा अर्धा आणि अर्धा इथून असा ते घ्यायचे. और पुरुष ऐसे हाथ में लेते थे. अशा रीतीने ते त्यांची ते जी डोक्यावरची जी ओढणी होती, त्या पुरुषांचा जी ओढणी होती ती त्यांनी काय केली, येशूच्या पायाखाली टाकली. और जो स्त्रियों की जो सिर के ऊपर लेने वाली जो दुपट्टा था और जो पुरुषों ने हाथ के ऊपर लिया हुआ दुपट्टा था वो सब यीशु मसीह के सामने उन्होंने डाल दिया. काहींनी झाडांच्या जे पाम ट्री आहेत त्याच्या फांद्या घेतल्या, और जो झाड़ है उसकी डालियां उन्होंने ली थी. काहींनी खजूराच्या झाडाच्या और घेतल्या, कुछ लोगों ने खजूर की काहींनी डालियां नारळाच्या घेतल्या. और कुछ लोगों ने नारियल की झाड़. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते घेतलं आणि देवाच्या पायाखाली टाकलं. कारण राजा जमिनीवर चालत नाही. और जो कुछ उनको अच्छा लगा वो उन्होंने उसके सामने डाल दिया क्योंकि जो राजा है वो जमीन के ऊपर नहीं आणि चलता. खरंच येशू यरूशलेम मध्ये प्रवेश केला कारण तो यरूशलेमचा राजा आहे. और सच में यीशु मसीह ने यरूशलेम के अंदर प्रवेश किया क्योंकि वो यरूशलेम का राजा है. आणि गाढवाच्या मुलावर का बसला, कारण गाढव आहे ना नम्र आहे, दीन आहे, हे दाखवण्यासाठी. और गधे के बच्चे के ऊपर क्यों बैठा, क्योंकि जो गधा है वो नम्र है, वो दिखाने के लिए. जो राजा तुम्ही बघा नवीन करारामध्ये की जो घोड्यावर आलेला आहे तो मारायला, शिक्षा करायला, न्यायासाठी येतो. और जो घोड़े के ऊपर आता है वो न्याय करने के लिए, शिक्षा देने के लिए आता है. आणि येशू न्याय करण्यासाठी आला नव्हता, और यीशु न्याय करने के लिए नहीं मारायला आया, आला नव्हता, मारने के लिए नहीं शिक्षा आया, करण्यासाठी आला नव्हता. शिक्षा करने के लिए नहीं आया. म्हणून तो गाढवावर बसून आला. और इसीलिए वो गधे के बच्चे के ऊपर बैठ कर आया. त्याला दाखवायचं होतं की मी तुमच्यासाठी आलो आहे आणि तुमच्यासाठी मी मरायला आलेलो आहे. और उसको दिखाना था कि मैं तुम्हारे लिए आया हूँ और तुम्हारे लिए मरने के लिए आया हूँ. बरेच वेळेला असं वाटतं ना, येशू राजा आहे मग तो गाढवावर का बसला. और बहुत से बार ऐसा लगता है कि यीशु मसीह राजा है तो वो गधे के ऊपर क्यों बैठा.
कारण तो जर घोड्यावर बसून आला असता तर त्याला शिक्षा करावी लागली असती. और अगर वो घोड़े के ऊपर बैठकर आता तो उसको शिक्षा आपल्या सगळ्यांना शिक्षा करावी लागली असती. और उसे हम सबको शिक्षा करने के पण लिए, तो आपल्याला शिक्षा करायला नाही आला. पर वो हमें शिक्षा देने के लिए नहीं आया आपली शिक्षा स्वतःवर घ्यायला आला. और हमारी शिक्षा खुद के ऊपर लेने के लिए आया. म्हणून प्रियानो तो गाढवावर बसून आला इसलिए वो गधे के ऊपर बैठकर आया आणि त्याचा विजयी प्रवेश झाला आणि लोक त्याच्या समोर स्तुती करू लागले. और उसका विजयी प्रवेश हुआ और सब लोग उसके सामने स्तुति करने लगे होसाना होसाना गाणे गाऊ लागले. और होसाना ये गीत गाने लगे. आकाशमध्ये तुझी स्तुती हो, और आकाश में तेरी स्तुति हो स्वर्गामध्ये तुझी स्तुती हो. और स्वर्ग में तेरी स्तुति हो. हे फरीसी लोकांनी ऐकल्यावर फरीसी लोक चिडले. और ये फरीसी लोगों ने सुनने के बाद फरीसी लोग चिढ़ गए. ते लोक स्तुती का करू लागले? और वो स्तुति क्यों करने लगे? त्याचे जे हे स्तुती करत होते और जो उसकी स्तुति कर रहे थे, उसके जो शिष्य उसकी स्तुति कर रहे थे, कारण येशूने केलेल्या कामाबद्दल त्यांनी ते आठवण करून ते आनंदित होऊन देवाची स्तुती करत होते. और यीशु ने किए गए काम के बारे में उसे याद रखकर वो परमेश्वर की स्तुति कर रहे थे. हे लक्षात तिथे वाचत ते तसंच लिहिलेलं आहे बघ. 37 जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणाऱ्या रस्त्यावर ते आले. तेव्हा त्या सबंध मिरवणुकीतील लोक चालता चालता येशूने जे अद्भुत चमत्कार केले होते येशूने जे अद्भुत चमत्कार केले होते त्यांबद्दल देवाची स्तुती करत घोषणा देऊ लागले. ते देवाची स्तुती करत घोषणा करू लागले. लक्षात ठेवा, आजच्या या वचनानुसार मी पण तुम्हाला हे सांगते. और आज के इस वचन के अनुसार मैं भी आपको ये बताती हूँ. आत्मिक रीतीने आत्मिक रीति से लक्षपूर्वक ऐका. ध्यान से सुनना. दुपारची वेळ नॅचरली थोडंसं थकल्यासारखं वाटेल, झोप येते, पण मी शॉर्टकट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. और मैं आपको शॉर्ट में बताती हूँ. येशू यरूशलेममध्ये आला. यीशु यरूशलेम में आया. आपल्यालाही यरूशलेममध्ये शांतीचं ठिकाण म्हणजे त्याचं मंदिर, जे त्याने परमेश्वराचं मंदिर बांधलंय, तिथे येणं गरजेचं आहे. और हमें भी यरूशलेम में उसने जो शांति की जगह हमारे लिए रखी है, वो है उसका पवित्र मंदिर, उसमें आना जरूरी है. जेवढे चर्चमध्ये येतात म्हणजे देवाने बांधलेल्या यरूशलेममध्ये चर्चमध्ये येतात ते विजयी असतात. और जितने लोग चर्च में आते हैं, जो परमेश्वर ने जो यरूशलेम जो हमारे लिए बनाया है, जो चर्च, उसमें जो लोग आते हैं, येशूच्या पुढं जे ठेवलेलं ते घेण्यास तो तयार असला. आपल्या पण पुढं जे ठेवलंय ते घेण्यासाठी आपण इथे तयार होतो. और यीशु मसीह के आगे जो रखा गया था वो लेने के लिए वो तैयार हुआ, तो वैसे हमारे आगे जो रखा जाता है वो हम लेने के लिए तैयार हो जाते चर्चमध्ये हैं. आल्यानंतर देवाच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर देव आपल्याला ताकद देतो आणि पुढे होणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला देव सहायता करतो. और चर्च में आने के बाद परमेश्वर हमें आगे होने वाली बातों को सहने के लिए हमें क्या करता है, ताकत देता है. म्हणून चर्चमध्ये येणं गरजेचं आहे. और इसलिए चर्च में आना जरूरी मी है. तुम्हाला पुन्हा सांगते, और आपको फिर से बताती हूँ, चर्चमध्ये आल्यानंतरच आपण विजयी हो. और चर्च में आने के बाद ही हम विजयी होंगे. जर तुम्ही चर्चमध्ये येत नसाल, अगर आप चर्च में नहीं आते देवाने निवडलेल्या यरूशलेम नगरीमध्ये चर्चमध्ये तुम्ही येत नसाल, और परमेश्वर ने चुने हुए यरूशलेम नगरी में, मतलब उसके पवित्र भवन में आप नहीं आते तर हैं, तुम्ही हारलेलं जीवन जगा. तो आप हारा हुआ जीवन आणि जियोगे. ख्रिस्त जसा विजयी आहे तसं ख्रिस्ती लोकांनी सुद्धा विजयी असावे. और मसीह जैसा विजयी है वैसे मसीह लोगों ने भी विजयी जीवन जीना म्हणून चाहिए. येशू ख्रिस्ताने मंडळीत येणाऱ्या प्रत्येकाला सांगितले मंडळीत येणं. और इसलिए यीशु मसीह ने कलीसिया में आने वाले हर एक व्यक्ति को कहा गया है कि पवित्र भवन में आणि आना. मंडळीत आल्यानंतर जसं आपण पाहतो येशू गाढवावर बसून आला तर लोक काय करू लागले, त्याचे शिष्य काय करू लागले, स्तुती करू लागले. और जैसा यीशु मसीह गधी के बच्चे के ऊपर बैठकर आया तो जो उसके शिष्य थे वो उसकी स्तुति करने लगे. मग तसंच येशूने केलेले जे आपल्या जीवनामध्ये जे सामर्थ्याची कामं आपण बघितली आहेत ना, और जो यीशु मसीह ने हमारे जीवन में जो सामर्थ्य काम जो हमारे जीवन में किए हैं ना, त्याबद्दल आपण देवाची स्तुती केली पाहिजे. और उसके लिए हम परमेश्वर की स्तुति करना देवाच्या चाहिए. नावाला धन्यवाद दिला पाहिजे. परमेश्वर के नाम को धन्यवाद देना मी चाहिए. मान्य करते, जसं आपण स्तुती करतो लोकांना, जसं फरीसी लोकांना स्तुती आवडत नाही, बऱ्याच जणांना स्तुती करणं आवडत नाही. और मैं मानती हूँ जब हम परमेश्वर की स्तुति करने के लिए लगते हैं तो जो जैसे पड़ोसी लोगों को स्तुति कर वो लोग कर रहे थे वो अच्छा नहीं लगा, तो वैसे बहुत से लोगों को जब हम स्तुति करते हैं वो अच्छा नहीं लगता. येशूने तिथे एक सांगितलं, और यीशु ने वहाँ पर जर एक त्यांनी बताया, स्तुती नाही केली अगर इन्होंने स्तुति नहीं किया दगड स्तुती करते. तो पत्थर चिल्लाउटे की स्तुति म्हणून करेंगे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक चेतावणी आहे. और आपके लिए और मेरे लिए चेतावनी है. जर तुम्हाला असं वाटत असेल मी नाही आल्याने देवाची स्तुती करणारा कोणी नाही, असं नका समजू. देव दगडाकडून स्तुती करतोय. और आपको अगर ऐसा लगता होगा अगर मैं नहीं गया तो परमेश्वर की स्तुति करने वाला कोई भी नहीं, पर याद रखना परमेश्वर पत्थरों से भी स्तुति करवा कर. बायबल सांगतं, भजन संहिता स्तोत्र संहितामध्ये असं सांगितलंय, भिंती देवाचा गौरव करतात, आपल्या घराच्या भिंती. और भजन संहिता में लिखा है जो हमारे घर की जो दीवार है वो भी परमेश्वर की स्तुति करती है. देवाची स्तुती करतात आणि शांती ठेवतात. और परमेश्वर की स्तुति करती है और शांति पण रखती है. कधी
ज्या घरात देवाची प्रार्थना होते, स्तुती आराधना होते, पर कब जिस घर में परमेश्वर की प्रार्थना और स्तुति उपासना होती है, त्या भिंती आहेत ना, जो दीवार है ना, ती देवाची स्तुती तुम्ही जेव्हा घरात करता ना, ती ऍक्सेप्ट करते. और जब आप परमेश्वर की स्तुति करते हैं उसे वो स्वीकार तर करते हैं. तुमच्या घरात जी लपणारी भटाटकी आहे ना, और आपके घर में छुपे हुए जो भूत है त्यांना लपायला देत नाही, ती आपल्या भिंती ते लपायला देत नाही. और वो जो दीवार है वो उसे उन्हें छुपने के लिए नहीं देते. हे लक्षात ठेवा. और ये याद रखना. माहिती पडलं, लोक इथे आल्यानंतर भूत निघून जातात म्हणतात, और लोग यहाँ पर आने के बाद उनके भूत निकल जाते हैं, कारण इथे स्तुती आराधना जास्त होते, क्योंकि यहाँ पर स्तुति उपासना ज्यादा होती है आजार निघून जातात, और बीमारी निकल जाती कारण है, स्तुती आराधना इथे जास्त होते. क्योंकि स्तुति उपासना यहाँ पर ज्यादा कारण होती है. भिंती ह्या ज्या भिंती देखील ह्या जे फाटक आहे त्याची पण भिंत ते काय करतात, ते शांतीने देवाच्या स्तुतीने भरलेले आहेत. और ये जो एक एक दीवार है जो उनके फाटक है वो परमेश्वर की स्तुति से भरे हुए हैं. म्हणून भूत इथं थांबू शकत नाही. इसलिए भूत यहाँ पर नहीं म्हणून होते. एखादं कुणाला पछाडलेलं असेल तर ते गेटच्या आतच येताना येऊन निघून जातं. और किसी के अंदर भूत अगर होगा तो फिर वो गेट के अंदर आने से पहले वो चिल्लाकर चला जाता है. नाही तर गपचूपपणे पुन्हा तुमचा को बाबा आता कशाला येतं मॅनिफेस्टेशन करायचं, हे असं असं डोकं फिरवायचं, आपलं गेलेलं परवडलं. और क्यों यहाँ पर सर घुमाने का, इससे अच्छा है कि यही से हम चले जाएं. माहिती पडलं, प्रियानो लक्षात ठेवा, देवाने आपल्यासाठी एक चेतावणी दिलेली आहे. और परमेश्वर ने हमारे लिए एक चेतावनी दी है आपण स्तुती करणं गरजेचंच और आहे. हम स्तुति करना जरूरी है. देव आज येशू यरूशलेममध्ये विजयी प्रवेश केल्यानंतर चेल्यांनी स्तुती केली, मग आज येशू इथे असतो, मग आपण किती त्याची स्तुती केली पाहिजे. और यरूशलेम में विजयी प्रवेश करने के बाद जब उसके शिष्यों ने उसकी स्तुति की तो आज यीशु मसीह यहाँ पर है तो हम उसकी स्तुति कितना करना चाहिए किती केली पाहिजे, खूप केली पाहिजे. और कितना करना चाहिए, बहुत करना चाहिए. म्हणून तुमच्या होठातून स्तुती निघली पाहिजे. इसलिए आपके मुख से स्तुति निकलना चाहिए. तुमची स्तुती व्हावी म्हणून आम्ही एक एक तास इथे स्तुती आराधना करतो. और आपसे स्तुति हुई इसलिए यहाँ पर एक एक घंटा हम स्तुति कराते हैं. म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, स्तुती देवाला तुमच्याकडून स्तुती हे अर्पण हवं आहे. और परमेश्वर को आपसे स्तुति अर्पण चाहिए. फक्त तुम्ही प्रार्थना करता और सिर्फ आप प्रार्थना करते आणि हैं वचन ऐकून जाता, और वचन सुनकर चले जाते हैं काफी नाहीये. और उतना काफी नहीं इव्हन है. हाऊस चर्च मध्ये सुद्धा बरेच जण उशीर येतात. और हाउस चर्च में भी बहुत से लोग लेट आते हैं आदर संपून गेलेले और असतात. आदर खत्म हुआ रहता है. स्तुती तर मेन आहे. और स्तुति तो मेन है. जर आपण देवाकडे येऊन देवाची स्तुती केली नाही तर मग आपल्या जीवनाचा काय फायदा. अगर हम परमेश्वर के पास अगर हमने परमेश्वर की स्तुति नहीं की तो हमारे जीवन का क्या हम फायदा. चर्च आए लेकिन चर्च में आकर हम भक्ति नहीं कर पाए, प्रभु के गीत नहीं गा पाए, तो फिर हमारी आराधना पूरी हुई क्या. आणि जर आपण चर्च मध्ये आलोय पण आपण देवाची भक्ती नाही करू शकलो तर आपली आराधना पूर्ण होईल का. नाही होऊ शकत. आपण काय दिलं, काहीच दिलं नाही देवाला. मग और हमने तो फिर परमेश्वर को कुछ भी नहीं दिया. म्हणून तर इथे लिहिलेलं आहे, जसा येशू यरूशलेम मध्ये आला तर काय झालं, तिकडच्या लोकांनी पहिलं शिष्यांनी केली, शिष्यांनी जशी केली लोक पण स्तुती करू लागले. और जैसे यीशु मसीह यरूशलेम में आया तो सबसे पहले शिष्यों ने उसकी स्तुति की. बाद में उनको देखकर लोग भी परमेश्वर की स्तुति करने लगे. हे देवाला पाहिजे यरूशलेम मध्ये. और ये परमेश्वर को चाहिए यरूशलेम में. हे यरूशलेम ठिकाण आहे. और ये यरूशलेम की जगह है. हे जागा यरूशलेमचं ठिकाण आहे. और ये जगह जो है यरूशलेम की जगह है. जर इथे चेले जे भविष्यवक्ता जे देवाने ठेवले ते जेव्हा स्तुती करतात तर तुम्ही केलीच पाहिजे और स्तुती. यहाँ पर जो चेले जो भविष्यवक्ता यहाँ पर रखे गए वो जो परमेश्वर की स्तुति करते हैं तो आप भी करना ही चाहिए. आणि तुम्हाला स्तुती केलं पाहिजे म्हणून तुम्ही घरातून लवकर या. इसलिए आपको स्तुति करना चाहिए. इसलिए आप घर से जल्दी निकलो. स्तुती गेली नाही पाहिजे आपल्याला, और हमारी स्तुति जानी नहीं चाहिए. कारण नंतर आपण कुठं गाणं गातो, और बाद में हम कहाँ पर गाना गाते हैं. फक्त एकच गाणं गातो, तो आहे ऑफरिंगचं. और वो सिर्फ एक ही गाना है जब हम गाते हैं ऑफरिंग में. नंतर स्तुती होते का आपली, बाद में हमारी स्तुति होती है क्या. म्हणून स्टार्टिंगला इसलिए शुरुआत. लक्षात ठेवा, पहिलं सुरुवात देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर स्तुतीची अर्पण चढवणं गरजेचं आहे. और परमेश्वर के मंदिर में आने के बाद सबसे पहला शुरुआत स्तुति अर्पण करना देना ही जरूरी है. आणि जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हाच आपल्याला सुटकारा भेटते. और जब हम स्तुति करते हैं तभी हमें छुटकारा मिलता है. बघा, यरूशलेम मध्ये आल्यानंतर और देखो यरूशलेम में आने के बाद त्याने जेव्हा तो फरीसी लोकांना म्हणाला, जर यांनी स्तुती नाही केली जब उसने फरीसी लोगों से कहा कि अगर इन्होंने स्तुति नहीं किया दगड बोलतील, तो पत्थर दगड चिल्ला उठेंगे. मराठी कसं लिहिलंय? दगड जय जयकाराचा उद्घोष करते. दगड जय जयकाराचा उद्घोष करतील. दगड देव स्वर्गात पाहिजे का आपण स्वर्गात हवे. तो पत्थर स्वर्ग में चाहिए कि हम लोग स्वर्ग में चाहिए. आपण ना आपल्याकडून स्तुती गेली पाहिजे यरूशलेम मध्ये. म्हणून
लक्षात ठेवा, टायमावर या. इसलिए हमसे स्तुति जाना चाहिए यरूशलेम में, इसलिए टाइम पर आओ. तुम्ही रोज कामाला टायमावर जाता. और आप रोज काम पर टाइम पर जाते हैं. जाते हैं. बरोबर आहे. वेळेवर जाता ना? उशिरा जाता का? और लेट जाते हैं क्या? चल बायचान्स कधी एखादा दिवस उशीर झाला, और कभी अचानक आप लेट चले गए एक दिवस, एक दिन, सतत रोज करता का? और हमेशा रोज करते हैं क्या? नाही ना. मग देवाच्या मंदिरात एवढ्या वर्षापासून तुम्ही येता, पण हर रविवारी उशिराच स्तुती भेटतच नाही. तुम्ही तुमच्या होताची स्तुती येशूला कधी देणार तुम्ही मग? और इतने सालों से आप परमेश्वर के भवन में आते हैं, पर आप लेट ही आते हैं. आपके होठों से परमेश्वर को स्तुति मिलती है क्या? मग कधी देणार तो आप कब दोगे? येशूला स्तुती? कारण येशूला तेच हवं आहे. क्योंकि यीशु को वही चाहिए, आपल्या होटांची स्तुती. और हमारे होठों की स्तुति. जर आपण स्तुती केली नाही अगर हमने स्तुति नहीं की तर स्वर्गात तो घेईल का? तो स्वर्ग में वो लेगा क्या? जर तुमच्याबरोबर चांगला राहतो और जो आपके साथ अच्छा रहता है त्याला तुम्ही घरात घेता का? और उसको आप घर में लेते हैं ना. पण जो तुमच्याबरोबर चांगला राहतो म्हणजे कसा बोलतो, हे तू चांगली आहे, अरे आजचा दिन चांगला आहे, आज तो बडे अच्छे लग रहे, असं आपण बोलतो म्हणून तुम्हाला कळतं की हा माणूस चांगला आहे. और जब हम लोगों को बोलते हैं कि आप अच्छे दिख रहे हैं, आप अच्छे हैं, तब हमको मालूम पड़ता है कि वो व्यक्ति अच्छा है. आणि जर तुम्ही टुटकं बोलत असाल, और अगर आप टुटका भाषण करते हो, टोचून बोलत असाल, चुगने वाला बोल रहे होंगे, तर ते तुम्ही त्यांना घरात घ्याल का? तो आप उन लोगों को घर में लोगे क्या? हाँ नहीं, ये तो मेरे ऊपर बहुत जलता है. आणि हा तर माझ्यावर खूप जळतो. जब देखो तो हमेशा मेरे विरोध रहता है. आणि जेव्हा बघावं तेव्हा नेहमी माझ्या विरोधामध्येच असतो. बरोबर. जो तुमची स्तुती करतो और जो आपकी स्तुति करता है त्यांच्यासाठी दरवाजे उघडे, और उनके लिए दरवाजा खुला है. आणि जे तुमची स्तुती करत नाही, और जो आपकी स्तुति नहीं करते तुम्हाला पुस्तक भाषण देतात, और आपसे बहुत कटु भाषण से बात करते हैं, त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे बंद असतात. और उसके लिए आपका दरवाजा बंद होता है. नाही, त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे बंद होतात. और उनके लिए आपका दरवाजा बंद रहता है. बरोबर आहे. मग येशू पण तेच चाहतो, आपल्या होटांकडून स्तुती हवी. तो यीशु भी वही चाहता है कि हमारे होठों के द्वारा तुम्ही फक्त परमेश्वर इथे यावं आणि बसावं हे देवाची इच्छा नाही. तुम्ही देवाची स्तुती करावी, देवाची प्रार्थना करावी, त्याच्या समोर स्वतःला समर्पित करावं. तो म्हणत नाही तुम्ही तुमचे कपडे काढा, और वो आपको कहता नहीं कि आप अपना कपड़ा उतारो. त्याची इच्छा आहे तुम्ही तुमचे हृदय त्याला द्या. और उसकी इच्छा है कि आप अपना हृदय उसको तुमचं जीवन त्याच्या समोर ठेवावं, और आपका जीवन आप उसके सामने अगदी रखिए. ओतावं आणि म्हणावं की किती सौभाग्य, आज मला तुझ्या जगावर यायचं सौभाग्य मिळालं. और अपना जीवन उसके सामने उंडेल देना है, बोलना है कि प्रभु कितना बड़ा सौभाग्य है कि आज मुझे तेरे सामने बैठने के लिए मिला, तुझ्या समोर येण्याचं मला सौभाग्य मिळालं. और तेरे सामने आने का सौभाग्य मुझे आपण मिला. आपलं आयुष्य त्याच्या समोर टाकावं. और हमारा जो जीवन है उसके सामने हमें उंडेल देना है. आज देवाला आपल्या कपड्यांची गरज नाही, और आज परमेश्वर को हमारे कपड़ों की तो जरूरत है, आपल्याला कपडे देतो. और वो हमें कपड़ा देता है. त्याला कपडे नको, और उसको कपड़ा नहीं चाहिए, पण त्याला आपल्या हृदयात स्थान हवंय. और उसको हमारे हृदय में स्थान चाहिए. त्याला अशी इच्छा आहे की आपण नम्र आणि दीन असावे. और उसको ऐसी इच्छा है कि हम नम्र और दीन रहे, आपण त्याच्या समोर झुकून त्याची स्तुती करावी. और हम उसके सामने झुककर उसकी स्तुति एक करें. राजाच्या समोर आपण कसं दीन आणि दीन होतो, और एक राजा के सामने हम कैसे दीन और लीन हो जाते हैं, तसं आपण व्हावे, तो वैसे ही हम भी हो. ही त्याची इच्छा आहे. और ये उसकी इच्छा है. येशू क्रूसावर जायच्या अगोदर तो यरूशलेममध्ये त्याने हा विजयी प्रवेश केला. और यीशु मसीह क्रूस पर जाने से पहले उसने यरूशलेम में ये विजयी प्रवेश किया. आणि त्याच्या 5व्या दिवशीच येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपलं प्राण दिला. और उसके 5वें दिन में ही यीशु मसीह ने कलवरी क्रूस पर अपना प्राण दे दिया. म्हणून आपण शुक्रवारी गुड फ्रायडे मनवणार आहोत. इसीलिए हम शुक्रवार के दिन गुड फ्राइडे मनाने वाले या हैं. शुक्रवारी गुड फ्रायडे आहे, जो देवाच्या येशू ख्रिस्ताच्या दुःखाचा दिवस आहे की त्याने आपल्यासाठी आपला प्राण दिला. और इस शुक्रवार को गुड फ्राइडे है, तो यीशु मसीह का ये दुख का दिन है कि उसने हमारे लिए कलवरी क्रूस पर अपना प्राण दे दिया. हे लक्षात ठेवा. और इसे याद रखो. म्हणून चर्चमध्ये आल्यावरच ख्रिस्ती लोक विजयी होतात पापावर, शापावर, शैतानाच्या सर्व शक्तीवर. इसलिए चर्च में आने के बाद ही मसीह लोग विजयी जीवन जीते हैं, पाप के ऊपर, मृत्यु के ऊपर और शैतान के ऊपर. मत्ती 16 मध्ये तुम्ही वाचू शकता, जिथे लिहिलेलं आहे की कोई भी अंधकार की शक्ति यहाँ तक कि अधलोक के फाटक भी कलीसिया के ऊपर प्रबल नहीं होगी. आणि मत्ती 16 मध्ये लिहिलेलं आहे
अंधकाराची कोणतीही शक्ती आणि अधोलोकाचे फाटक सुद्धा मंडळीवरती कधीही प्रबळ होऊ शकणार नाही. इसीलिए जितने लोग कलीसिया में आते हैं वो अधोलोक के फाटक में नहीं जाएंगे। म्हणून जेवढे मंडळीमध्ये येतात ते कधी अधोलोकाच्या फाटकामध्ये प्रवेश करणार नाही. शैतान को मालूम है आप चर्च में आने के बाद आप पावरफुल बनेंगे, आणि शैतानाला माहित आहे की तुम्ही चर्चमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही शक्तिशाली बनाल. आप पाप को नहीं कहेंगे, तुम्ही पापाचा इन्कार आप कराल. हर क्षेत्र में विजयी जीवन तुम्ही जियो। प्रत्येक क्षेत्रात विजयी जीवन जगाल. इसीलिए वो आपको कलीसिया में आने के लिए अड़ाता है, आणि म्हणून तो तुम्हाला मंडळीमध्ये येण्यासाठी अडथळा निर्माण आपको करतो. रुकावटें डालता है, आणि तुम्हाला अडथळे और टाकतो. अगर ला भी दिया आणि जर आणलं जरी तो भी लेट लाता है। तरी पण उशिरा आणतो. क्यों? का? ताकि आप परमेश्वर की स्तुति नहीं कर की सके। तुम्ही देवाची स्तुती करू नये. आप आए हैं प्रभु की स्तुति करने, आणि तुम्ही आलाय देवाची स्तुती लेकिन करायला, आप कर नहीं पाए। पण तुम्ही करू शकत नाही. वो हंसता है, तो हसतो. वो कहता है आया लाया, ठीक है, तो एक रीति रिवाज जैसे संसार में लोग करते ना रीति रिवाज, आणि जसं जगातील लोक रीतिरिवाज करतात वैसे ही तुम एक रीति रिवाज के अनुसार चर्च में आया, बैठा, नहीं तो दीदी पूछेगी क्यों नहीं आया। आणि तसंच एक चर्चमध्ये आल्याच्यानंतर तू रीतिरिवाज करतोयस की तू आलास म्हणून ठीक आहे, कारण जर तू आलास नाही तर तिथे तुला विचारते. इसलिए बी केयरफुल रहो, म्हणून खूप काळजी करू. हर संडे को चर्च में आओ, आणि प्रत्येक रविवारी हर चर्चमध्ये क्षेत्र में जय पाओ, प्रत्येक क्षेत्रात विजयी प्राप्त स्तुति दिल करा. से करो। आणि स्तुती हृदयाने याद करा. रखो कि यहाँ हम यीशु को मिलने आते हैं। आणि लक्षात ठेवा आपण इथे देवाला भेटायला येतो. यीशु यरूशलेम में वास करता है, आणि येशू यरूशलेम मध्ये वास करतो. उसने यरूशलेम को चुना है, आणि त्याने यरूशलेमला निवडलेला. यरूशलेम नगरी को चुना है, आणि यरूशलेम नगरीला उसने निवडले. सियोन को चर्च को चुना है। त्याने सियोनला चर्चला निवडले. प्रिय, सियोन एक उसका घर है, वो परमेश्वर का नगर है। आणि सियोन हे देवाचं घर आहे, त्याचं एक नगर आहे. जो कोई उस पर्वत पर चढ़ता है वो सुरक्षित रहता है आणि जो कुणी त्या डोंगरावरती चढतो तो सुरक्षित राहतो. और हर क्षेत्र में जय पाता है। आणि प्रत्येक क्षेत्रात तो विजय बाइबल प्राप्त हमें करतो. बताता है कि कोई शत्रु उसको हाथ नहीं लगा सकता, आणि बायबल आपल्याला सांगतं की कोणताही शत्रू त्याला हात लावू शकत नाही. उसकी कोई हानि नहीं हो सकती। त्याची कोणतीही हानी होऊ शकत नाही. आप प्रिय पढ़िए उस वचन को, आइसाया यशाया यशाया अध्याय 11 यशाया अध्याय 11 उसका 9, त्याचं 9. यशाया 11 यशाया अध्याय 11 वर्स 9। त्याचं 9. माझ्या पवित्र पर्वतावर कोणीही कोणाला कसलाही उपद्रव करणार नाही. हाँ, माझ्या पवित्र पर्वतावर कोणीही कोणाचा उपद्रव यानी इजा यानी कोई तकलीफ, कोई हानि नहीं करेगा, की कशाचाही नाश करणार नाही. हाँ, ना ही उसका नाश होगा। कहाँ पर? मेरे पवित्र पर्वत सिय्योन पर, यहाँ आने वाले को। आणि इथे येणाऱ्या लोकांवर. लेकिन आना है बोलकर मत आओ, पण यायचंय म्हणून येऊ नका. आप ये सोच कर आओ मैं परमेश्वर के घर जा रहा हूँ स्तुति करने के लिए, आणि तुम्ही हा विचार करून या की मी देवाच्या घरी चाललेलो आहे त्याची स्तुती करण्यासाठी, हाँ, उसकी भक्ति करने के लिए। त्याची भक्ती करण्यासाठी. तो फिर प्रभु आपको कोई तकलीफ, कोई हानि आपकी होने नहीं देगा। आणि मग तेव्हा ते तुम्हाला कोणती हानी, कोणते दुःख तुम्हाला तुमच्यावरती येऊ देणार नाही. रेवलेशन चैप्टर 21 प्रकटीकरण अध्याय 21 वर्स 2। त्याचं 2. रेवलेशन प्रकटीकरण सबसे लास्ट अध्याय, सर्वात शेवटचा अध्याय उसका 2। 21:2. तेव्हा मी योहानाने पवित्र नगरी नवे यरूशलेम स्वर्गातून देवापासून खाली येताना पाहिले. ते एक अलौकिक दृश्य होते. विवाहासाठी शृंगारलेल्या वधूसारखे ते सजवलेले होते. पुन्हा तेव्हा मी योहानाने पवित्र नगरी नवे यरूशलेम हाँ, पवित्र नगरी यरूशलेम, स्वर्गातून देवापासून खाली येताना पाहिले. हाँ ते एक अलौकिक दृश्य होते. हाँ, एक ऐसा अलौकिक मेरे आंखों के सामने देखने के लायक, ऐसा जो मैंने कभी जिंदगी में नहीं देखा, ऐसा वो दृश्य था। विवाहासाठी शृंगारलेल्या वधूसारखे ते सजवलेले होते. हाँ, एक दुल्हन अपने आप को कैसे सजाती है, कितनी खूबसूरत दिखती है, आणि ती किती सुंदर दिसते. है ना? बराबर है। वैसे ही यरूशलेम परमेश्वर का नगर, और परमेश्वर के नगर में आने वाले लोग भी ऐसे श्रृंगारित होते हैं। आणि तसंच देवाचं नगर आणि त्याच्या नगरामध्ये येणारी लोक सुद्धा असंच त्यांचा शृंगार केला जातो. इसीलिए दुष्ट रुकावटें डालता है ताकि मसीह लोग चर्च में नहीं आए, नहीं तो वो खूबसूरत हो जाएंगे। आणि म्हणून दृष्ट अडथळे टाकतो की त्या लोकांनी चर्चमध्ये येऊ नये, कारण का ती लोक मग सुंदर बनतील. खूबसूरत बन जाएंगे ना आप लोग। आणि खूपसूरत तुम्ही व्हाल ना. कैसे खूबसूरत बनोगे? आणि कसं खूपसूरत आप बनाल? झूठ बोलना छोड़ दोगे, आणि तुम्ही खोटं बोलणं गाली सोडून देना द्या. छोड़ दोगे, शिव्या देणं सोडून द्या. दारू पीना छोड़ दोगे, दारू पिणं सोडून द्या. शक करना छोड़ दोगे, आणि संशय घेणं सोडून निंदा द्या. करना छोड़ दोगे, निंदा करणं सोडून द्या. मारामारी करना
करना छोड़ दोगे, मारामारी करणं सोडून द्या, आलसीपन छोड़ दोगे, आळशीपणा सोडून द्या. इसीलिए म्हणून वो आपको रुकावटें डालता है. आणि तो तुम्हाला अडथळे टाकतो. आप सुंदर बनते हो जब आप सच बोलते हो, आणि तुम्ही सुंदर बनता जेव्हा तुम्ही खरं बोलता, जब आप अच्छाई काम करते हो, आणि जेव्हा तुम्ही चांगली कामं करता, भले काम करते हो, आणि चांगली कामं करता, पवित्र जीवन जीते हो, पवित्र जीवन जगता, आप निर्व्यसनी रहते हो, आणि तुम्ही निर्व्यसनी राहता, अच्छी सोच रखते हो, चांगले विचार ठेवता, आप खूबसूरत हो, आणि तेव्हा तुम्ही खूपसुरत आहात. आप खूबसूरत हो. आणि तुम्ही खूपसुरत आहात. ये याद रखो, परमेश्वर के नजर में, यहाँ तक कि शैतान के नजर में भी देखता है कि खूबसूरत हो चुका है. आणि देवाच्या नजरेमध्ये आणि शैतानाच्या नजरेमध्ये पण तो पाहतो की आता हा खूप सुंदर खूपसुरत झालेला आहे. मालूम हुआ? इसलिए प्रयोग परमेश्वर का नगर जो है वो खूबसूरत है, और परमेश्वर के नगर में आने वाले लोगों को भी परमेश्वर खूबसूरत करता है. आणि देवाचं जे नगर आहे ते सुंदर आहे, आणि त्या नगरामध्ये येणाऱ्या लोकांना पण देव सुंदर करतो. म्हणून इसलिए प्रयोग परमेश्वर का जो चर्च है वो एक ऐसा मजबूत शहर है आणि म्हणून देवाचं जे चर्च आहे ते असं एक मजबूत शहर आहे, जिसे परमेश्वर ने प्यार किया है. ज्याला देवाने प्रेम केलेलं उसकी आहे, सुंदरता की परिपूर्णता यहाँ वास करती आणि है. त्याच्या सुंदरतेची परिपूर्णता इथे वास करते. इसीलिए प्रयोग इस नगर को पवित्र नगर कहा गया. म्हणून या नगराला पवित्र नगर म्हणण्यात इसलिए आले. यीशु मसीह पवित्र नगर में आए, आणि म्हणून येशू ख्रिस्त पवित्र परमेश्वर नगरात के चुने हुए नगर में आए आणि देवाने निवडलेल्या नगरात आले और अपना प्राण दिया. आणि आपला प्राण दिला. इसलिए हम भी यही आना है आणि आपण पण इथेच यायचं और परमेश्वर के लिए महिमा करना है. आणि देवाचा गौरव करायचा आहे. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रार्थना करें. आपण प्रार्थना हम करूया. सब लोग खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे राहूया और हम सब लोग प्रभु के सामने प्रार्थना करेंगे. आणि आपण सर्व देवासमोर प्रार्थना करू. सबसे पहले हम चर्च में आके उसके लिए क्षमा मांगे. आणि सर्वात पहिले आपण चर्चमध्ये येत नाही यासाठी क्षमा मागू. हम सब लोग प्रभु के सामने माफी मांगे. आणि सर्व देवाच्या समोर क्षमा मागू. प्रभु कहेंगे, प्रभु मैं चर्च नहीं आता, आणि देवाला म्हणून प्रभू मी चर्चमध्ये येत मुझे माफ करो. मला माफ कर. इसलिए मैं हारा हुआ जीवन जीता. आणि म्हणून मी हागलेलं जीवन जगतो. आप में से बहुत से लोग दारू पीते हैं, आणि तुमच्यामध्ये खूप लोक दारू पितात, तंबाकू खाते हैं, तंबाखू खातात, बहुत से लोग झगड़ा करते हैं, खूप लोक भांडणं करतात, मारते हैं, पत्नी को मारते हैं, अपने बच्चों को मारते हैं, अपने आप को मारते हैं, आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलांना किंवा स्वतःला मारतात, काम पे नहीं जाते. कामावर जात नाही. इसके लिए प्रभु से क्षमा मांगो, यासाठी देवाकडे क्षमा मागा. प्रभु से माफी मांगो. आणि देवाकडे क्षमा मागा. चर्च आते हैं लेकिन लेट आते हैं, आणि चर्चमध्ये येता पण उशिरा येतात, लेट आते हैं, उसके लिए प्रभु से क्षमा मांगो. आणि उशिरा येतात त्यासाठी देवाकडे क्षमा मागा. प्रभु को कहो, प्रभु मुझे माफ करो, मैं चर्च आता हूँ लेकिन स्तुति मेरी चली जाती, मैं स्तुति नहीं करता. आणि देवाला बोला, प्रभू येशू मला क्षमा कर, मी चर्चमध्ये येतो पण उशिरा येतो, माझी स्तुती निघून जाते मैं कुछ नहीं दे होगी आपको, आणि मी तुम्हाला काहीच नाही दिलं, मुझे माफ करो. मला माफ कर. अगर मैं स्तुति नहीं किया तो मेरी जगह कट हो जाएगी. आणि जर मी स्तुती नाही केली तर माझी जागा कापण्यात येईल. मैं मसीह हूँ, मेरी जरूरत है, मेरा ये कर्तव्य है कि मैं स्तुति करना ही चाहिए. आणि मी ख्रिस्ती आहे, हे माझं कर्तव्य आहे की मी स्तुती केलीच मैं पाहिजे. आपका चेला हूँ, मी तुझा शिष्य आहे. मुझे तो स्तुति आपकी करनी ही चाहिए. आपके अद्भुत काम जो आपने मेरी जिंदगी में किए वो स्मरण रखकर, वो मैंने देखे, वो स्मरण कर मुझे स्तुति करनी ही है. आणि मला तुमची स्तुती करायचीच आहे. तुम्ही जे माझ्या जीवनामध्ये आश्चर्यजनक काम केलेले आहे ते आठवण ठेवून मला तुमची स्तुती करायचीच आहे. आप गधे पर बैठकर आपने यरूशलेम में प्रवेश किया. आणि तुम्ही गाढवावरती बसून यरूशलेममध्ये प्रवेश केला. हाँ प्रभु, आप मेरी जिंदगी में विराजमान हो आणि जाओ. हा प्रभू तुम्ही माझ्या जीवनामध्ये विराजमान हाँ राहा. प्रभु, आप मेरी जिंदगी में राज करो. आणि हा प्रभू तुम्ही माझ्या जीवनात राज्य करा. और यरूशलेम में यानी परमेश्वर के नगर में आ जाओ. आणि यरूशलेममध्ये आणि देवाच्या नगरामध्ये प्रभु मुझे माफ करो, आणि प्रभू मला माफ मुझे करा. क्षमा करो. मला क्षमा करा. मैं चर्च आता हूँ लेकिन मैं सोता हूँ, मी चर्चमध्ये येतो पण मी झोपतो, मुझे माफ करो. मला माफ मुझे करा. नींद आती है, मला झोप येते मैं थकने लगता हूँ आणि मला एकदम थकल्यासारखं वाटतं और मैं सोने लगता हूँ. आणि मग ये दुष्ट आत्मा है जो मुझे यहाँ आकर सुलाती है, और ताकि मैं आपकी स्तुति नहीं करूँ, आपकी उपस्थिति में मैं आनंद नहीं लूँ, मैं आपकी महिमा नहीं करूँ. आणि हा दृष्ट आहे तो मला झोप देतो कारण का मी तुमची स्तुती करू नये आणि तुमच्यामध्ये मी तुमच्या स्तुतीत आनंद घेऊ नये. मुझे माफ करो. म्हणून प्रभू तुम्हाला माफ कर. अगर आप में से जितने लोगों ने जो जो गलतियाँ की, पाप किए है, उसके लिए प्रभु से माफी मांगो. आणि तुमच्यामध्ये लोकांनी ज्या ज्या काही चुका केल्या, ज्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याच्यासाठी देवाकडे एक क्षमा एक मागा. पाप के लिए प्रभु से माफी मांगो. एक एक पापांसाठी देवाकडे क्षमा प्रभु मागा. के सामने रो. देवासमोर रडा प्रभु को कहो, प्रभु मैं पापी हूँ, मुझे माफ करो. आणि देवाला बोला, प्रभू मी पापी आहे, मला क्षमा कर. प्लीज प्रभु मुझे क्षमा करो. प्लीज प्रभू मला क्षमा कर. मुझे आपके लहू से धो डालो. मला तुमच्या रक्ताने धुवून टाक. मुझे पवित्र करो. मला पवित्र करा. मुझे क्षमा करो. मला क्षमा करा.
पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। जैसे आपको गधे का प्रयोजन था, आज हमारा भी आपको प्रयोजन है, ताकि आप हमारे ऊपर सवारी करके यरूशलेम में, हाँ प्रभु, आपने उस गधे के ऊपर सवारी करके आप यरूशलेम में प्रवेश किया, और आपकी भी इच्छा यही है कि आज जैसे आप हमारे ऊपर विराजमान हो, तो हम भी यरूशलेम में आए, हम अपनी मर्जी से काम पर, धंधे पर, इधर उधर, शादी में, मरे में जगह पर नहीं जाए या घर में बैठे नहीं रहे, परंतु हम यरूशलेम में आए, हम आपके पवित्र भवन में आए। आज ये तेरे बच्चे कितने साल से आप में है प्रभु, लेकिन हर संडे को नहीं आते प्रभु, अपनी मर्जी से प्रभु अपने घर में बैठे रहते, काम पे जाते या नाना जगह प्रकार की जगह पर जाते, इन्हें क्षमा कर प्रभु, इन्हें माफ कर प्रभु, हर रविवार को आपके चर्च में आने के लिए सहायता कर। यीशु के नाम से मैं मांगती प्रभु, इनमें से कुछ ऐसे हैं जो प्रभु आपकी स्तुति नहीं कर पाते, बहुत लेट आते हैं प्रभु, इन्हें माफ कर प्रभु। आज से प्रभु इन्होंने सीखा है कि अगर इन्होंने स्तुति नहीं किया तो पत्थर चिल्लाओगे, इसलिए इनको समझने के लिए मदद कर, इन्हें पिता आपको स्तुति देने के लिए सहायता कर, और फिर हम आपको दे भी कह सकते हैं। हम क्या आपको पैसा देते हो, पैसा आपको जाता है क्या? नहीं, वो तो वापस आप हमें रिटर्न कर देते हो, और भी बहुत आयत कभी से दबा दबा कर, हिला हिला कर, उभार कर देते। ऐसे पिता, ये मेरी खास विनती है, इस फोटो के अर्पण को, इस फोटो के स्तुति रूपी यज्ञ बलि को आप चाहते हैं और वो हमें देने के लिए मदद करें, इन सभी को मदद कर। आज के बाद प्रभु इनमें से जितने लोग दारू पीते हैं, यीशु के नाम से मैं दारू की आत्मा को डांटती हूँ, इनमें से निकल जा, यीशु नासरी के नाम से निकल जा, फिर इनमें कभी प्रवेश नहीं करना। यीशु का लहू लगाती हूँ, छुटकारा घोषित करती हूँ। पवित्र पिता, जैसे यरूशलेम में तूने विजय पाया, वैसे ये आज से विजय जीवन जीने के लिए आपका वचन कहता है, कोई सोच बनाकर अगलों के फाटक पर प्रबल नहीं होगा, तो अगलों के फाटक प्रबल नहीं होंगे तो दारू की आत्मा, पाप की आत्मा इन पर कैसे सामत कर सकती? इसलिए इन सारी आत्माओं को नीचे इनके जीवन से उतार देते हैं, अभी इसी घड़ी यीशु के नाम से उतार देते हैं। और यीशु ने उनके कार्यों का कलवरी क्रूस पर किए गए बलिदान से खुल्लम खुल्ला तमाशा बनाया है। मैं भी यीशु नासरी के नाम से उनके सारे कार्यों को कलवरी क्रूस पर डालकर नाश करती हूँ और खुल्लम खुल्ला तमाशा बनाकर इनमें मसीह की जय जयकार की ध्वनि करते हैं। इन्हें आशीषित करें, आज से एक अच्छा मसीह जीवन, विजयी जीवन जीने के लिए मदद। ये मेरी विनती है, दया रखना, इन सभी को आशीषित करना, करुणा के कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इन्हें बहुत आशीष देना, आंखों के पुतली के समान संभाल लेना, दुरुस्त से बचाए रखना, गुड़हल देना, सदा आप में मगन रहने के लिए सहायता करना, और एक अच्छा मसीह विजयी जीवन जीने के लिए मदद करना। आप हर एक के ऊपर विराजमान हो, कहीं बंदी जगह आपको लेके जाने नहीं देना। आपकी इच्छा है जैसे आप इनके ऊपर राज कर रहे हो, इनके ऊपर बैठे हो, तो ये चर्च नहीं आए, अपनी मर्जी से गधा कहीं और लेके नहीं गया, यीशु के अधीन रहकर यरूशलेम में ही प्रवेश किया। वैसे ही प्रभु हम सबके ऊपर आप विराजमान हो प्रभु, हम चर्च में ही आए, कहीं बंदी जगह नहीं जाए, ऐसे कहीं जगह में नहीं लेके जाए आपको जहाँ आपको अच्छा नहीं लगा। इन सबकी सुधी लेना, इन सभी को आशीषित करना, आपका दास होने के नाते प्रभु पवित्र शुद्ध जीवन आप में जीने के लिए मदद करना। धन्यवाद देते पिता, प्रभु यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना सबको प्रेस